नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काही PYQs घेऊन आलेलो आहोत. आपण बघूया आपण विविध ठिकाणे व त्यांची गांधी. विविध ठिकाणे व त्यांची गांधी ह्यावर आयोगाने आतापर्यंत बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत आणि इथून येणाऱ्या 4 जानेवारीच्या एक्झाम किंवा 11 जानेवारीच्या एक्झामला बी आणि सीच्या ग्रुप बी आणि सीच्या एक्झामला पण येऊ शकतात अशा प्रकारचे क्वेश्चन. तर कोकणचे गांधी. कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते, जे की कोकणचे गांधी म्हणून त्यांना ओळखले जाते. खानदेशचे गांधी. आता खानदेशचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? गांधी म्हणजे की ज्यांचं अमोल अतूट त्यांचं योगदान असते त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे त्यांना गांधी अशा नावाने त्यांना उपाधी दिलेली आहे. खानदेशचे गांधी. तर खानदेशचे गांधी कोणते? तर बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता. आता आपल्याला मेहता म्हणजे आपल्याला खानदेशात कसं येऊ शकते असं वाटते ते मेहता असल्यामुळे, पण हे खानदेश नावावर काही नसते. हे खानदेशचे गांधी कोण आहेत? बाळकृष्ण लक्ष्मीदास मेहता. विदर्भाचे गांधी. विदर्भाचे गांधी कोणाला म्हणून ओळखले जाते? तर विदर्भाचे गांधी कोण आहेत? लोकमान्य बापूजी आने. लोकमान्य बापूजी आनेने काय काय की जंगल सत्याग्रह पण आहे यांचं. जंगल सत्याग्रह पण यांनी स्थापना केली. जंगल सत्याग्रह या नावाने पण यांना ओळखले जाते बापूजी आनेला. दक्षिणचे गांधी. दक्षिणचे गांधी म्हणून के कामराज. के कामराज हे काँग्रेस काही दिवसापूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष पण होते. काँग्रेसच्या काळामध्ये जेव्हा नेहरूचा मृत्यू झाला, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जेव्हा मृत्यू झाला ना, जवाहरलाल नेहरू त्यांच्या मृत्यूनंतर 1967 मध्ये जेव्हा काँग्रेस आयची स्थापना झाली इंदिरा गांधीच्या काळामध्ये, तेव्हा के कामराज काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणून सुद्धा काम केलेले आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आहे काँग्रेसच्या काळामध्ये. इंदिरा गांधीच्या काळामध्ये काँग्रेसला खूप मोठं योगदान दिलेले आहे, जे की मुरब्बी राजकारणी होते. तामिळनाडूचे मद्रासचे मुख्यमंत्री होते. भरपूर काही त्यांनी काम केलेलं आहे काँग्रेसमध्ये. पूर्वांचलचे गांधी. पूर्वांचलचे गांधी कोण? बाबा राघवदास. बाबा राघवदास यांना काय म्हणतात? पूर्वांचलचे गांधी म्हणतात. सरहद्द गांधी. सरहद्द गांधी कोणाला? खान अब्दुल गफ्फार खान. यांनाच अजून फ्रंटियर गांधी पण म्हणून ओळखले जाते. फ्रंटियर गांधी या नावाने पण त्यांना ओळखले जाते. कृष्णवर्णीय गांधी. कृष्णवर्णीय गांधी. मार्टिन ल्यूथर किंग म्हणले की आपल्याला महात्मा फुले. कृष्णवर्णीय यांचे गांधी खूप मोठं योगदान आहे त्यांचं. मार्टिन ल्यूथर किंग. महात्मा फुले यांना काय म्हटले जाते? मार्टिन ल्यूथर किंग. आता बघूया आपण श्रीलंकेचे गांधी. श्रीलंकेचे गांधी कोणाला म्हटले जाते? तर श्रीलंकेचे गांधी कोण? डॉक्टर आयरत्ने. आफ्रिकेचे गांधी. आफ्रिकेचे गांधी कोण? नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला म्हणले की एक आदर्श व्यक्तिमत्व. नेल्सन मंडेलांना भारताचा शांतता नोबेल पुरस्कार पण भेटलेला आहे. शांतता नोबेल पुरस्कार. आणि हे आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष पण होते ह्यांनी. हे पण लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष असणारे पहिला व्यक्ती कोण आहे? तर नेल्सन मंडेला, जे आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. आता ही ग्रामगीता. ग्रामगीता कोणाची? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या काव्य वादनाच्या शायरीच्या माध्यमातून एक जागरण, समाजामध्ये एक जागरण निर्माण करण्याचं काम केले. ते कशाच्या माध्यमातून? तर ग्रामगीतेच्या माध्यमातून. तर ते कोणाचं? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या काय म्हणतात त्याला, आपल्या शायरी आणि याच्या शायरीच्या आणि काव्य, आपले वाद्य आणि शायरीच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. ग्रामरचना. ग्रामरचना कोणाचं? गोपाळ हरी देशमुख. यांनाच गोपाळ हरी देशमुख यांनाच काय म्हणतात? लोकहितवादी. लोकहितवादी या नावाने पण ओळखले जाते.
गीता रहस्य. गीता रहस्य म्हटलं की लोकमान्य टिळक आपल्याला. लोकमान्य टिळकांनाच अजून दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते तर असंतोषाचे जनक. असंतोषाचे जनक. असंतोषाचे जनक व्हॅलेंटाईन चिरोल. त्यालाच काय म्हणतात, व्हॅलेंटाईन चिरोल या नावाने पण ओळखले जाते. गीता रहस्य कुठे लिहिले तर डोंगरीच्या तुरुंगात. हे डोंगरी कुठं आलं, डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस. हे डोंगरी कुठं आलं तर हे अहमदनगर. असे लक्षात ठेवायचं. गीताई. तर गीताई कोणाचा आहे तर गीताई कोणाचं तर विनोबा भावे. आता महात्मा गांधी. महात्मा गांधीचं मध्ये दांडी यात्रा. दांडी यात्रा कधी, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर दांडी यात्रा काढण्याचं कारण काय आहे तर सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग जेव्हा होतं महात्मा गांधी तेव्हा दांडी यात्रेला सुरुवात केली. तर दांडी यात्रा कुठून कुठपर्यंत येते तर दांडी यात्रा कुठून कुठपर्यंत येते तर साबरमती ते दांडी. तर हे दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली ह्याची पार्श्वभूमी बघूया आपण. दांडी यात्रेची 5 मार्च ते 16 एप्रिल. तर ती साबरमती ते दांडी किती किलोमीटरचं अंतर होतं तर साबरमती ते दांडी 385 किलोमीटर. म्हणजे असा क्वेश्चन येऊ शकतो की साबरमती ते दांडी यात्रेचं अंतर किती किलोमीटरचं होतं आणि ते दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे तर सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग कधी झाला इसवी सन 1927. प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला तर प्लासीच्या लढाईमध्ये पराभव कोणाचा झाला सिराज उदौला. तर ब्रिटिश सैन्याने काय केले सिराज उदौलाचा पराभव केला. प्लासीची लढाई कधी झाली 1500 सिराज उदौलाचा यांनी पराभव केला 1761. मध्यरात्रीचा सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणून ओळखले जपान. आता हे मध्यरात्रीच्या सूर्याचा देश जपान. तसंच मावळत्या सूर्याचा देश म्हणून कोणाला ओळखले जाते कोणत्या देशाला ओळखले जाते तर मावळत्या सूर्याचा देश कोणता आहे ब्रिटन. आणि उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे जपान. कोणत्या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरण प्रणालीचा सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध लावला तर विल्यम हार्वे. रक्तभिसरण संस्थेचा कोण शोध लावला तर विल्यम हार्वे. मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली तर मुस्लिम लीगची पहिली स्थापना कधी झाली 1906. आणि कुठे आली हे ढाका. कुठे बांगलादेश ढाका इथे आली. आताचे बांगलादेश ढाका. नेक्स्ट बघूया. चोरी चोरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले. चोरी चोरा घटनेने हे छोडो भारत नाहीये तर चोरी चोरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले तर असहकार चळवळ. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर 1789 मध्ये निघालेले पहिले वृत्तपत्र कोणते तर बॉम्बे हेरॉल्ड. तर बॉम्बे हेरॉल्ड कोणाचं आहे जेम्स हिकी. नाही 1780 आहे ते जेम्स हिकी. अशा प्रकारचे वृत्तपत्रे पण एक करून घ्या. वृत्तपत्रे पण येऊ शकतात मॅच द फॉलोइंग मध्ये वृत्तपत्रे पण येऊ शकतात. विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे तर विद्यापीठ कायदा कधीचा 1904. तर विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे तर रॅली कमिशन. नेक्स्ट बघूया. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत. वासुदेव बळवंत फडके म्हणले की क्रांतिकारी चळवळीचे महाराष्ट्रातील
सर्वात महत्वाचे क्रांतिकारक, आदी क्रांतिकारक. ते अगोदर रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून काम केले. काही दिवस त्यांनी भरपूर काही. पहिले क्रांतिकारक कोण आहेत तर वासुदेव बळवंत फडके. नेक्स्ट बघूयात. 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर कोणत्या पक्षाची स्थापना केली तर फॉरवर्ड ब्लॉक. आणि त्यांनीच आझाद हिंद सेनेची पण स्थापना केली. आझाद हिंद सेना. नेक्स्ट बघूया. मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली तर आपण मागच्या क्वेश्चन मध्ये बघूया 1906 साली. तर कुठे झाली? ढाका. तर या संघटनेचे संस्थापक कोण होते तर नवाब सलीमुल्ला. नवाब सलीमुल्ला. नेक्स्ट बघूया. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी कोण? तर जालियनवाला बाग कुठं आला? हे पंजाब मध्ये आला. जालियनवाला बाग 1815 मध्ये. तर त्याचे कोण संबंधित होते? जनरल रायर. बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? महत्वाचं म्हणजे बंगालची फाळणी कधी झाली तर बंगालची फाळणी कधी झाली तर 1905. तर बंगालची फाळणी कोणी केली तर बंगालचे लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी काय केली तर बंगालची फाळणी केली. तर बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर बंगालची फाळणी रद्द कधी झाली तर 1911 मध्ये. आणि 1911 मध्ये पण आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. आणि त्याच 1911 मध्ये आपल्या भारत भेटीवर आलेले पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ 1911 मध्ये आपला गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला. पंचम जॉर्ज यांच्या सन्मानार्थ काय करण्यात आलं तर गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला. बक्सरची लढाई कधी झाली तर बक्सरची लढाई कधी? 22 ऑक्टोबर 1764. तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि ब्रिटिश यांच्यामध्ये सिराजुद्दौला. संघ संस्करण समाज या संघटनेची स्थापना कोणी केली तर संघ संस्करण संस्थेची स्थापना कोणी केली तर वीरेशलिंगम पंतलू. नेक्स्ट बघूया. इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? मुळात पानिपत कुठं आले? हे हरियाणामध्ये. पानिपतची लढाई कधी झाली? 1526 आणि 1556 आणि 1761. पानिपतची पहिली लढाई कोणाकोणा 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी. तर यामध्ये काय झालं? इब्राहिम लोधीचा पराभव झाला तर बाबर विजय झाले. तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली तर तैनाती फौजीची पद्धत कोणी? लॉर्ड वेलेस्ली. 1805 मध्ये. महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो तर महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान दिवस कोणता पाळला जातो? 14 नोव्हेंबर. 1857च्या उठाव स्वातंत्र्य युद्ध कोणी संबोधले जाते तर विदा सावरकर. विदा सावरकर म्हणले की स्वातंत्र्य समर त्यांचा ग्रंथ आहे. मित्रमळा. स्वातंत्र्य समर पण त्यांचं हे आहे. स्वातंत्र्य समर. 1900 मध्ये मित्रमेळा संघटनेची स्थापना केली स्वातंत्र्य समरने. 1904 मध्ये पण. सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली तर 28 डिसेंबर 1885. तर कुठे झाली? गुरु तेजपाल संस्कृत विद्यापीठ मुंबई. तर याचे अध्यक्ष कोण होते
तर उमेशचंद्र बॅनर्जी. उमेशचंद्र बॅनर्जी. हे अधिवेशन अगोदर कुठे होणार होते तर पुणे. तर पुण्याहून का रद्द झाली कारण तिथं कॉलेराची साथ पसरल्यामुळे पुण्यावरून मुंबईला घेण्यात आली. नेक्स्ट बघूया, हृदयरोपण करणारा पहिला भारतीय शल्यचिकित्सक कोण? तर हृदयरोपण करणारा पहिला भारतीय शल्यचिकित्सक कोण आहे तर के बी डॉक्टर बी वेणुगोपाल. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली तर सुभाषचंद्र बोस. आणि सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची पण स्थापना केली, आझाद हिंद सेना. नेक्स्ट बघूया, विड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरली जातात? तर विड्या बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाची पाने वापरली जातात तर तेंदू. हे तेंदू कुठं आलं? चंद्रपूर आणि गडचिरोली. इथे मोठ्या प्रमाणात विड्या बनवण्याचं काम केले जाते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. पिसाचा झुकता मनोरा हे कोणत्या देशात स्थित आहे? तर पिसाचा झुकता मनोरा कुठे आहे तर इटलीमध्ये. आता आपण बघू त्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे की इटलीमध्ये हे जे पिसाचा झुकता मनोरा आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पडलेली आहे म्हणून खूप AI दाखवत आहे, पण ते काही बरोबर नाही, ते चुकीचं आहे. नेक्स्ट बघूया, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी तर रासबिहारी बोस. आणि फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोण केली तर सुभाषचंद्र बोस. नेक्स्ट बघूया, काळा कायदा म्हणून कोणता कायदा ओळखला जातो? तर कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखला जातो तर रोड ऍक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा नेक्स्ट पार्ट घेऊया.